जय शिवराय मित्रांनो सध्या संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती राज्यातील खासदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला आहे। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की ओमराजे निंबाळकर असतील, विशाल पाटील असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील किंवा इतरही विविध खासदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी, न मिळणारा पीक विमा किंवा राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत, केंद्र शासनाचं काही आर्थिक पॅकेज या सर्वांसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। त्याच्या उत्तरादाखल जे काही गृह मंत्रालय असेल, कृषी मंत्रालय असेल यांच्या माध्यमातून राज्याच्या प्रस्तावासाठी केंद्र सरकार प्रतीक्षेत आहे अशा प्रकारची उत्तरं देण्यात आलेली होती। आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ऑलरेडी राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आली। राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आणि अखेर जो प्रस्ताव पाठवण्यात आलेले, जे निवेदन देण्यात आलेले त्याची कॉपी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे। मित्रांनो 27 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला राज्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीबाबत अवगत करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये केंद्रीय पथक हे राज्यामध्ये आलेलं होतं। केंद्रीय पथकाच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये राज्यातील झालेल्या नुकसानाची दाहकता त्यांना दाखवून देण्यात आलेली होती। या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून काही उपाययोजना केल्या जात आहेत। याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा या झालेल्या नुकसानीसाठी आवश्यक ती मदत करावी, आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची माहिती या निवेदनाच्या माध्यमातून, या प्रस्तावाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। तर मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रस्ताव 27 तारखेला अर्थात 27 नोव्हेंबरला पाठवण्यात आलेला आहे। एकंदरीत केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी उत्तरं ही पूर्वी पाठवलेल्या प्रश्नाची असतात आणि हा प्रस्ताव जाण्यापूर्वीच हे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि त्याच्या उत्तरादाखल केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध मंत्रालयाच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आल्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो एकंदरीत काय तर प्रस्ताव पाठवला नाही, प्रस्ताव पाठवलाय आणि आता जर हा प्रस्ताव पाठवला असेल आणि उशिरा जरी पाठवला असेल त्याच्यावरती केंद्र शासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना करण्यात आल्या, पुढे त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात आली का, हे मात्र कुठेही आणखीन उत्तर आलेलं नाही। राज्य शासनाच्या माध्यमातून दिलेली नुकसान भरपाई ही तोकडी आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी असेल, घराची पडझड असेल किंवा दुकानाचं झालेलं नुकसान असेल, यासाठी अतिशय मोठी अशी मदत या ठिकाणी गरजेची आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता केंद्र शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत प्रस्ताव मिळाला नाही असं सांगितलं जात होतं। मात्र आता जर प्रस्ताव मिळालेला असेल तर त्याच्यावरती तातडीनं काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यांना, या राज्यातील नागरिकांना आवश्यक असलेली जी काही मदत आहे ती मदत देणं गरजेचं आहे। राज्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरू आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून याच्यावरती नवीन कुठल्याही उपाययोजना आणल्या जाणार नाहीत। फक्त नैसर्गिक आपत्तीचे जे अनुदान आहे ते वितरित केलं जाईल। मात्र केंद्र शासनाला अशा प्रकारे आता कुठल्या तरी उपाययोजना आणणं किंवा त्याच्यासाठी काही घरपोच मदत जाहीर करणं याच्यासाठी कुठल्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन नाहीत आणि केंद्र सरकारनं ते करावं हीच या ठिकाणी मागणी आहे। धन्यवाद।